अंध जनकल्याण मंडळ व अंधशाळा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन. धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरातील असलेल्या अंधशाळेत अंध जनकल्याण मंडळ व अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने अंधशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच अंधशाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेत संदर्भात आपले अनुभव मनोगतात सांगितले. तसेच धुळे शहरातील उद्योजक महेश चौधरी, राजेश चौधरी यांच्या वतीने शाळेतील अंध विद्यार्थ्यांसाठी भोजनचे आयोजन देखील करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून अंध जनकल्याण मंडळाच्या वतीने धुळे शहरात अंध विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. अंध विद्यार्थ्यांसाठी सरकार दरबारात आवाज उठवण्याचे काम अंध जनकल्याण मंडळाच्या वतीने केले जात असतात व अंध विद्यार्थ्यांना न्याय मिळणार म्हणून देण्यासाठी तत्पर असतात. या गुणगौरव समारंभाप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे, महेश चौधरी, राजेश चौधरी, मुख्याध्यापक पंकज पाटील, अंध जनकल्याण मंडळाचे अध्यक्ष शालिक पाटील, इन्कम टॅक्स ऑफिसर संदीप कुलकर्णी, महासचिव शिरीष नंदन, कोषाध्यक्ष योगेश शिरसाट, लोकेश देवरे तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की धुळे जिल्ह्यात ज्या अंध विद्यार्थ्यांना अंधशाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाटील यांनी केले आहे. ते सत्य हकीकत तुम्हाला एक सांगतो. 1971ला मी बॉम्बेला गव्हर्नमेंटला कॉलेजला होतो. तेव्हा मला शिकवायला अंध प्रोफेसर होते, शिवलकर म्हणून. त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की अंध माणूस कसं काय शिकवतो. पण दुर्दैवाने म्हणा का चांगलं सुदैवाने म्हणा 96 नंतर या अंधशाळेचा चेअरमन मी झालो. मला ते सगळं समजलं. ब्रेल लिपी आमचं मुख्य साधन आहे. आता ब्रेल लिपी संपली तर पुढे संगणकाकडे लोक जायला लागलेले आहेत. तर संगणकाकडे जाण्याकरता ते संगणक एक जो रूम बनवायचा आहे त्याकरता रंजन सरांनी पण या ठिकाणी त्या रिझर्व्ह बँकेमध्ये काम करतात, त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली. सर ती आमची योजना तयार झालेली आहे. त्या 2 महिन्यात पी आर पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे संगणक रूम आम्ही तयार करणार आहेत. या पोरांना संगणकावर बसवणार म्हणजे बसवणार. आणखी पुढचं तुम्हाला सांगतो, आमचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे धुळ्यामध्ये, त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 750 मशीन्स आहेत. त्यातले काही 2-3 जे टेक्निशियन्स आहेत ते यांना मी ट्रेन करायला पाठवणार आहे. आणि त्यामुळे या लोकांना कसं लवकरात लवकर ट्रेन करता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. आता अंधांचं प्रमाण कमी होत आलेलं आहे. 120ची कॅपॅसिटी आमची आहे, पण आता आहेत किती, जवळजवळ 5-25 लोक कमी पडतात आम्हाला. पण आमच्याकडे जितके आता 2 वर्षापूर्वीची परिस्थिती आहे. पण याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आमच्याकडे 120ची कॅपॅसिटी असताना आम्ही 150 पोरं शिकवायचो. आणि 150 पोरांना 120 पोरांमध्ये जी ग्रँट मिळायची गव्हर्नमेंटकडनं ती 150 पोरांसाठी वापरायचो म्हणजे आम्ही लोकांकडनं देणग्या घ्यायचो. लोकांना देणग्या देण्याकरता त्यांना उत्साहित करायचो. आणि 150 पोरं 200 पोरं त्या पोरांना आम्ही कधीच कमी पडू दिला नाही. जर अंधशाळा दाखवायची असेल सरकारला तर बॉम्बेचा किंवा पुण्याचा ऑफिसर धुळ्याची अंधशाळा दाखवायला येतो हे सत्य आहे. आणि आमच्या अंधशाळा दाखवण्यात आमच्या अंधशाळेचा लोकांना तर सांगतात जा धुळ्याला अंधशाळा बघायची आहे का. काही लोकांच्या अंधशाळा कागदावर पण असतात, बरंच काही आहे ते इथे बोलण्यासारखं नाही आहे. पण आमच्या अंधशाळा दाखवल्या पुण्याचा माणूस किंवा बॉम्बेचा माणूस जो येतो धुळ्याची अंधशाळा बघा, तुम्हाला काय काय शिकायला भेटतं तेच बघा. अशा पद्धतीने एक आदर्श अंधशाळा आम्ही ते चालवून राहिलो. 25 जानेवारी 2025 रोजी आमच्या अंध मुला-मुलींच्या शाळेत धुळे अंध कल्याण मंडळ यांच्या तसेच अंधशाळेच्या वतीने संयुक्त विद्यमाने आज आमच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे आमच्या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले
अंध मुलं मुली जे उच्च पदावर पदोन्नतीवर विराजमान झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा, त्याचप्रमाणे आम्ही राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विविध स्पर्धेमध्ये वाशिम येथे आम्ही या ठिकाणी 10 विद्यार्थी त्याचप्रमाणे 7 विद्यार्थिनी पाठवलेल्या होत्या। बरेचसे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन करून अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, त्याचप्रमाणे 4 जानेवारी 2025 रोजी आमचे सर्व लुई ब्रेल सायमन यांच्या जयंतीनिमित्ताने विभागीय स्पर्धा आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेल्या होत्या। अशा या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले मुलं मुली या स्पर्धांमध्ये धुळे अंधशाळा, धुळे मुलींची अंधशाळा, मालेगाव अंधशाळा, नाशिक अंधशाळा, चाळीसगाव अंधशाळा, नंदुरबार अंधशाळा अशा विविध शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले होते। त्याचा निकाल लागून त्या विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी गुणगौरव आयोजित केलेला होता। म्हणून आम्ही या शाळेमध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सुभाषराव शिवाजीराव देवरे यांच्या आशीर्वादाने हे आम्ही हे कार्य करत असतो। त्याचप्रमाणे सचिव आदरणीय गुणवंतराव राजाराम देवरे यांचे देखील आमच्याला आशीर्वाद लाभत असतात। म्हणून आजचा हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। अतिशय खेडीमेडीने या ठिकाणी हा सोहळा पार पडलेला आहे। हे कार्य करत असताना मला आणि आमच्या सर्व शाळेला, मुलांना, आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सतत मला या ठिकाणी मदत असते। म्हणून त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांचे देखील आशीर्वाद असतात। म्हणून हे आम्ही चांगल्या प्रकारे या शाळेचं वैभव टिकून ठेवलेलं आहे। असंच वैभव या शाळेचं टिकणार आहे। अतिशय मीडियामार्फत मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, येणाऱ्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये आमच्या मुलांसाठी संस्थेचे अध्यक्ष यांच्या परवानगीने आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मदतीने आम्ही लवकरच संगणक कक्ष या ठिकाणी ओपन करणार आहोत। म्हणून मी जनतेला आवाहन करतो की अशा आमच्या प्रगतिशील शाळेमध्ये, गुणवंत शाळेमध्ये ज्या ज्या ठिकाणी कोणी विद्यार्थी आढळत असतील, अंध असो, पूर्णतः अंध असो, अंशतः अंध असो, असे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना आवाहित करावं। या ठिकाणी एवढी नम्र विनंती करून